नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सून व नातवांकडून वृद्ध आजीचा खून, खानापूर तालुक्यातील खळबळजनक घटना। खानापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जमिनीच्या वादातून नातू आणि सुनेने एका वृद्ध आजीचा टॉवेलने गळा ओढून खून केलाय। ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता पारे तालुका खानापूर इथे घडली आहे। मयत वृद्ध आजीचे नाव सखुबाई संभाजी निकम, वय वर्ष 80, मूळ गाव चिंचणी मंगरुळ, तालुका खानापूर असं आहे। या प्रकरणी आरोपी नातू आशिष सतीश निकम व सून रेणुका सतीश निकम तसेच एक अल्पवयीन नातू यांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की मयत सखुबाई यांना सतीश निकम व संगीता साळुंखे अशी 2 अपत्य आहेत। सतीश निकम यांचा सोने चांदी गलाई व्यवसाय आहे। त्यांची विटा, चिंचणी यांसह विविध ठिकाणी जमीन आहे। यातील अर्धा हिस्सा सतीश यांचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करा असे त्यांचे पारे येथील बहीण संगीता रामचंद्र साळुंखे हिचं म्हणणं होतं। त्याचा राग संशयित नातू आशिष, त्याचा अल्पवयीन भाऊ व सून रेणुका यांना होता। यामुळे गेल्या काही दिवसापासून सखुबाई पारे येथील मुलगी संगीता हिच्या घरी राहत होत्या। 19 फेब्रुवारी रोजी सखुबाई यांची सून रेणुका तसेच आशिष यांच्यासह दुसरा अल्पवयीन नातू संगीता साळुंखे यांच्या पारे गावातील घरी आले। त्यांना तू तुझ्या भावाला बोलावून घेऊन 48 तासाच्या आत जमीन मालमत्ता फिरवून दे, नाहीतर तुला व म्हातारीला म्हणजेच सखुबाईला हिंगा दाखवतो अशी धमकी देऊन विट्याला निघून गेले। त्यानंतर मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तिघेही पुन्हा पारे इथे संगीता यांच्या घरी गेले। त्यावेळी सखुबाई याही घरी होत्या। तिघांनी पुन्हा वादावादी सुरू केली। सखुबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद केला व टॉवेलने गळा ओढून त्यांचा खून केला। त्यानंतर तिघेही संशयित त्यांच्या विटा येथील घरी निघून गेले। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून सखुबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। या प्रकरणी विटा पोलिसांनी मृत सखुबाई यांच्या अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष, सून रेणुका यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले असून या घटनेची विटा पोलिसात नोंद झाली आहे व पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे करत आहेत। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे, खानापूर, सांगली।